नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा ह्या नवीन प्रवासामध्ये. तर आज आपण जो प्रवास करणार आहोत तो गुजरातमधील वडोदराजवळील केवडिया येथे, जिथे नर्मदा नदीच्या काठी भारताचे पहिले उपप्रधान भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक उभारण्यात आलेले आहे आणि त्यालाच आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी ह्या नावाने ओळखतो. तर चला एक्सप्लोर करूया आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी. तिथे कसं जायचं, किती खर्च येईल, काय काय बघायला भेटेल, ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिले तर आम्ही बोईसर टू दादर एक ट्रेन पकडली आणि पहिले दादरला गेले आणि दादरला गेल्यावर आम्हाला रात्री 11:50 एकतानगर एक्सप्रेस पकडायची होती, कारण की ती आम्हाला सकाळी 7:30 वाजता एकतानगरला पोचवणार आहे. आणि एकतानगर हे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. तर तशीच आम्ही आमची जर्नी सुरू केली आणि रात्री 11:50 दादरवरून निघालेली ट्रेन सकाळी 7:30 वाजता एकतानगरला जाऊन पोचली. एकतानगरला पोचल्यावर आपल्याला सर्वात जास्त आकर्षित करेल ते म्हणजे इथले रेल्वे स्टेशन. खूपच वेगळ्या आर्किटेक्चरने बांधलेले हे रेल्वे स्टेशन खूपच सुंदर दिसते आणि जास्ती आवाज नाही, शांततापूर्ण हे स्टेशन आहे, कारण की इथे जे ट्रेनचे प्रमाण आहे ते खूपच कमी आहे. खूपच ठराविकच असे ट्रेन्स येथे येतात आणि त्यामुळे हे स्टेशन खूपच शांत असते आणि खूप सुंदर आर्किटेक्चर इथे आपल्याला बघायला भेटू शकते. तर प्रवास करून जर आपण थकले असतील, आपल्याला फ्रेश व्हायचं असेल आणि आपल्याला इथे हॉटेल्स वगैरे शोधायचे असतील, तर तसं हॉटेल्स वगैरे इथे जवळपास नाही आहेत आणि आहेत ते कॉस्टली आहेत. त्यामुळे आपल्याला स्टेशनवरच एक कॉमन वॉशरूम, वेटिंग रूम असे सर्व अवेलेबल आहे. तर स्टेशनवर ही फॅसिलिटी जी आहे ती अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रवासानंतर जे फ्रेश होण्यासाठी वगैरे जे आहे त्याच्यावर आपल्याला काही त्रास होणार नाही आहे. तर स्टेशनवरच हे सर्व अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर आपण आपली जर्नी सुरू करू शकतो. तसंच आम्ही आमची जर्नी सुरू करणार आहोत. थोडंसं फ्रेश झाले आणि मग आमची जर्नी आम्ही सुरू करण्यासाठी स्टेशनच्या बाहेर आलो आणि आपण स्टेशनच्या बाहेर आल्यावरच आपल्याला समोरच एक म्हणजे बसेस अवेलेबल असतात, 2-3. जसं ट्रेन येते तसंच ते बसेस आपल्यासाठी अवेलेबल असतात. हे जे बसेस आहेत ते एकतानगरपासून स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत आपल्याला घेऊन जातात फ्री ऑफ कॉस्ट. तर आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला एकतानगरपासून स्टॅच्यू ऑफ युनिटी फ्री ऑफ कॉस्ट खूप इझिली पोचू शकतो. आम्ही आमचा प्रवास स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी सुरू केलेला आहे. तर बघूया कशा आहेत रूट्स आणि कशी आपली होते ही रोड जर्नी एकतानगर टू स्टॅच्यू ऑफ युनिटी. एकतानगरपर्यंत बऱ्याचशा ट्रेन्स अवेलेबल नाही आहेत, खूपच कमी प्रमाणात ट्रेन्स अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे आपण वडोदरा आणि अहमदाबाद इथून सुद्धा आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ येऊ शकतात. तिथून आपल्याला प्रायव्हेट बसेस किंवा सरकारी बसेस भेटून जातील. पण बेस्ट राहील तुम्ही एकतानगरवरून जर प्रवास केला तर तो तुमच्यासाठी खूप चांगला असेल. एकतानगर टू स्टॅच्यू ऑफ युनिटी 7.5 किलोमीटर आणि 15 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण इथे येऊन पोचतो. तिथेच आपल्याला लॉकर रूम्स वगैरे आहेत, जिथे आपण आपले बॅग्स सर्व सामान इकडे ठेवायचं आहे. फक्त वॉलेट आणि मोबाईल आपल्यासोबत ठेवायचं आहे, बाकी सर्व इथे आपल्याला जमा करावं लागणार आहे. त्याच्यासमोर आपल्याला काउंटर आहे, जिथे आपल्याला इकडे तिकीट्स भेटतात. तिथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला व्हिजिट देण्यासाठी जर आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या टॉपवर जायचं असेल तर 380 रुपये आणि जर खालतीच फिरायचं असेल तर 150 रुपये असं हे तिकीटचं प्राईज आहे. तर ते तिकीट घेतल्यानंतरच आपण इथे आतमध्ये एंटर करू शकतो. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, इथे फक्त डेबिट कार्ड पेमेंट चालतो, त्यामुळे येताना आपल्याबरोबर डेबिट कार्ड कॅरी नक्की करा. नो कॅश, नो ऑनलाईन, फक्त डेबिट कार्ड पेमेंट.
जसं आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ जाण्यासाठी सुरुवात करतो तसं पहिलं तर आपल्याला काउंटर्स लागतील, जिथे आपल्याला आपले तिकीट्स वगैरे स्कॅन करावे लागतील. त्याच्यानंतरच आपल्याला आतमध्ये एंट्री भेटेल. आणि आतमध्ये एंट्री केल्याबरोबरच स्टार्टिंगला एक हा स्पॉट आहे जिथे खूप सारे फाउंटन्स वगैरे लावण्यात आलेले आहे, लाईटिंग्स वगैरे करण्यात आलेली आहे आणि एक मस्त गार्डन बनवण्यात आलेलं आहे, जिथे आपल्याला मनात एकदम पूर्ण इच्छा येणार की आपल्याला आता इकडे फोटोग्राफी करायचीच आहे आणि आपण इथे फोटोग्राफी वगैरे करू शकतात. मस्त सुंदर एक स्पेस बनवण्यात आलेली आहे इथे स्टार्टिंगला. जसं आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या मध्ये एंटर जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला हा समोर शेड दिसतो. शेडच्या आजूबाजूने दोन्ही साईडूने सुंदर गार्डन केलेलं आहे. त्याच्यामुळे आपला जो स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंतचा जो वॉकिंग प्रवास आहे तो सुद्धा अजून खूपच चांगला आणि मस्त होतो आणि एन्जॉयफुल होतो गार्डन्स वगैरे बघत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ पोचण्याचे. तर आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ पोचलेलो आहोत आणि मी आता तुम्हाला सांगतो की हे जे एवढ्या एरियामध्ये जे आपण आलेलो आहोत तेवढ्या जवळ आपण आलेलो आहोत आणि ह्या आतमध्ये सुद्धा आपण चाललेलो आहोत. तर इथे सुद्धा हे 150 रुपयाचं तिकीट चालून जाईल आपल्याला इथे एवढ्या एरियामध्ये स्पेसमध्ये फिरण्यासाठी. आणि ह्याच्यावरतीसुद्धा आपण ज्यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या ज्या पायाजवळ आहेत वगैरे तेवढ्या एरियामध्ये आपण जे 150 रुपयाचे जे तिकीट आहे ते त्याच्यामध्ये आपण तिथे फिरू शकतो. त्या 150 रुपयाच्या तिकीटमध्ये हे सर्व ज्या सर्कसमध्ये आपण इथे फिरू शकतो. इथे जे पूर्ण म्युझियम वगैरे आहे तिथे हे जे काउंटर आहे इथे आपल्याला जे 380 रुपयाचे जे तिकीट आहे ते लागणार आहे. कारण की आपल्याला ह्या जागेवरून टॉपवर जाण्यासाठी लिफ्ट पकडायची आहे आणि त्यासाठी इथे 380 रुपयाचं तिकीट लागणार आहे. ते आपण ह्या स्पेसमध्ये फिरू शकतो 150 रुपयाच्या तिकीटमध्ये, जिथे आपल्याला थिएटर्स बांधण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये ज्या मोठ्या स्क्रीनवर आपल्याला इकडची जवळपासची जी हिस्ट्री आहे ती आपल्याला बघायला भेटेल. तसंच बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे जे आर्किटेक्चर्स आहेत ते बनवण्यात आलेले आहे. लायब्ररी बनवण्यात आलेली आहे आणि अजून भरपूर काही इथे खालती बघण्यासारखं आहे. तर माझं पर्सनल ओपिनियन जे आहे इकडे आल्यानंतर की तुम्हाला जर टॉपवर जायची इच्छा असेल तरच तिथे जावं. कारण की स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या टॉपवर गेल्यावर तिथून जास्ती काही बघण्यासारखं मिळत नाही. फक्त थोडंफार आपल्याला नर्मदा नदी वाहताना तिथून दिसेल आणि अजून भरपूर काही तिथे नाही आहे. जे आहे ते खालती सरफेसमध्ये आहे. तुमच्या मर्जीनुसार आहे, पण माझं एक पर्सनल ओपिनियन आहे आता इथे आल्यानंतर जे तुमच्याबरोबर मी शेअर केलं. कारण की इथे भरपूर काही आहे जे खालती बघण्यासारखं आहे आणि वेगळ्या आर्किटेक्चर्स आहेत, स्क्रीन्स लावले आहेत जिथे माहिती चालते की इथे काय झालं आहे काय नाही. आणि फोटो वगैरे काढण्यासाठी जे स्पॉट्स आहेत ते स्पेशल करून जे खालती एरिया आहे तिथेच आहेत. तर इथे खालच्या एरियामध्ये जेवढे आपण स्पॉट्स आहेत हे जे सर्व आर्किटेक्चर आहे, स्क्रीन्स आहेत, लायब्ररीसारखी आहे, फोटोग्राफीसाठी वेगळे एरिया आहेत, ते सर्व आपण फिरल्यानंतर आपण बाहेर जातो. बाहेरून जाऊन आपल्याला जे पायाजवळ आपल्याला इथून वरती सीडीवरून जायचं. पण त्याच्या पहिले आम्हाला लागली होती थोडीशी भूक, तर आम्ही थोडासा केला नाश्ता. तर आपल्याला इथे जवळपास नाश्तासुद्धा भेटून जातो, पण थोडासा कॉस्टली भेटतो. म्हणून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाहेर गेल्यावर जर आपल्याला मिळतो तिथे आपल्याला थोडा स्वस्तामध्ये नाश्ता भेटून जाईल. तर आम्ही तिथे थोडंसं बर्गर वगैरे खाल्लं आणि नंतर परत एकदा आलो आम्ही
परत एकदा स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सप्लोअर करण्यासाठी. तर आपण आता सध्या वरती जात आहेत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या एकदम जवळ, पायाजवळ, जिथून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीचा एक वेगळा नजारा बघू शकतो. आपण इथे थोडेफार फोटोज क्लिक करणार आहोत आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीची मजा घेणार आहोत. स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल थोडी माहिती दिली गेली तर स्टॅच्यू ऑफ युनिटी ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे, ज्याची उंची 182 मीटर आहे. पर्यटकांसाठी 153 मीटरपर्यंत जाणं शक्य आहे. सरदार वल्लभभाई पटेलची ही भव्य मूर्ती नर्मदा नदीपासून फक्त 3.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण इथून नर्मदा नदीचे हे पात्र खूपच जवळून बघू शकतो. या स्मारकाची डिझाईन ही पद्मश्री पुरस्कार विजेते राम सुतार यांनी केली आहे. अशी बरीचशी माहिती आपल्याला इथे आल्यावर भेटून जाईल. तर आता गोष्ट इथे झालेल्या खर्चाची. तर इथे येण्यासाठी आपल्याला बाय ट्रेन प्रवास करावा लागतो किंवा बाय प्रायव्हेट व्हेकल, तो आपला वेगळा प्रश्न आहे. पण बाय ट्रेन जर तुम्ही येणार असतील तर दादर एकता नगर जे आम्ही प्रवास केला आहे त्याच्यासाठी आम्हाला तिकिटाचा स्लीपर क्लासचा खर्च झालेला आहे, तो 310 रुपये. त्याच्यानंतर आम्ही एकता नगर टू स्टॅच्यू ऑफ युनिटी हा प्रवास केला, तो आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल. हां, पण स्टॅच्यू ऑफ युनिटी टू एकता नगर जर आपल्याला परत जायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला बसेस अवेलेबल आहेत. बस अवेलेबल आहेत पण त्या बस स्टँडपर्यंत आहेत. तर आपल्याला इकडे ई रिक्षा वगैरे अवेलेबल्स आहेत जे 50 रुपयामध्ये आपल्याला इथून म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून ते एकता नगर स्टेशनपर्यंत नेऊन सोडतील. आणि जर आपण वडोदरावरून स्टॅच्यू ऑफ युनिटीला येताना असतील तर तिथून जवळपास आपल्याला सरकारी बसेसमध्ये 110 ते 120 रुपयाचं तिकीट असणार आहे आणि प्रायव्हेट रिक्षा कार वगैरे आपल्याला तर 300 रुपयापर्यंत खर्च येणार आहे. तसंच अहमदाबादपासून आपण जर सरकारी बसेसने वगैरे येतील तर तिकडनं आपल्याला 300 रुपयाचं जे तिकीट असणार आहे आणि प्रायव्हेट व्हेकलने वगैरे 500 रुपयापर्यंत खर्च येणार आहे. आणि इथे एकतानगरपास जवळपास राहण्याचा जो खर्च आहे तो जास्ती होऊ शकतो. आपल्याला पर डे 4 ते 5 हजारापर्यंत आपल्याला एक रूम्स अवेलेबल भेटतील. आणि इथे तसं पण राहून इथे बघण्यासाठी असं काही नाही आहे, तर 1 डे ट्रिप आपल्यासाठी बेस्ट असेल. तर हा झाला इकडचा खर्च तुमच्यासाठी. आता बघूया इथून आम्ही निघणार आहोत अहमदाबादसाठी, कारण की अहमदाबाद आम्हाला फिरायचं आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण अहमदाबाद साबरमती आश्रम. तोपर्यंत गुड बाय, सी यू, टाटा.